नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, SP छत्रपती संभाजीनगर। आज काल जे छत्रपती संभाजीनगर उपपर्यायाने महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झाले त्या अनुषंगाने आपल्याशी हेतुगत साधायला आलो आहे। खुलताबाद या ठिकाणी आम्ही 24 तास बंदोबस्त नेमलेला आहे। मुबलक प्रमाणात बंदोबस्त नेमलेला आहे, ज्यामध्ये लोकल पोलीस कॉम्पोनंट, त्याचबरोबर SRPF प्लाटून्स, होमगार्ड्स, ASI चे स्टाफ यांच्या माध्यमाने पूर्ण परिसर आणि गावात मुबलक प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। आपल्या माध्यमाने मी हे सुद्धा सांगतो की या सदरच्या ठिकाणी CCTVचं मॉनिटरिंग कंटिन्युअसली 24 तास चालू आहे। ड्रोनचा उपयोग करून कुठेही असामाजिक तत्व काही दुष्कृत्य करत आहेत का यावर सुद्धा आमची कडी नजर आहे। मी आपल्या माध्यमाने पुन्हा एक विनंती करीन सर्व युवकांना व नागरिकांना की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा अफवा या रील्स किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरवू नका। त्याने नुकसान आपलंच होणार आहे, आपल्या समाजाचंच होणार आहे। या माध्यमाने आपल्याला अजून एक माहिती मी देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला पोलीस यंत्रणेला द्यायची असेल तर आपला ग्राम सुरक्षा ॲप याचा नंबर आपण नक्की वापरावा। त्याचा नंबर आहे 1800-270-36। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आपणा सर्वांना विनम्र आव्हान आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संपूर्णतः शांतता आहे, सुव्यवस्था आहे। आपण कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने अफवा पसरवू नका। अफवा जर कोणी पसरवत असतील तर तातडीनं पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांशी संपर्क करा, तालुका दंडाधिकारी कार्यालयाशी संपर्क करा। कुणाच्याही भावना दुखावल्या जातील, कुणाच्याही भावनेला ठेच पोहोचेल असे कुठलेही वक्तव्य किंवा प्रक्षोभक भाषण कुणीही करू नये। जर कुणी तसे करत असेल तर तातडीनं कृपा करून पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्या। जर कायदा कुणी हातात घेत असेल तर त्याच्याशी सक्तीनं शासन कायद्याच्या अनुषंगानं कारवाई करेल, कुणाला याच्यातून सूट दिली जाणार नाहीये। पूर्ण दौलताबाद, खुलताबाद परिसरामध्ये पूर्णपणे शांतता आहे, सुव्यवस्था आहे। कुणीही अफवा पसरू नये याची खबरदारी घ्यावी। बाहेरून काही मंडळी येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत। इतरही काही प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत। दौलताबाद, खुलताबाद परिसरामध्ये ड्रोन उडवण्यासाठी सुद्धा आम्ही बंदी घातलेली आहे। शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक पावलं उचललेली आहेत। सर्व संवेदनशील परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त महोदय, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं अत्यंत बारकाईनं सर्व हालचालीवर लक्ष आहे। त्यामुळं सोशल मीडियावर सुद्धा कुठल्याही प्रकारची पोस्ट किंवा कुठलेही छायाचित्र ज्याने करून लोकांच्या भावना भडकतील असे कोणीही पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये। जर असं टाकण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे, आपला जिल्हा अतिशय शांततामय मार्गाने प्रगती करत आहे, त्या प्रगतीच्या मार्गात अडथळा येणार नाही यासाठी सर्वांनी शासनाला, प्रशासनाला मदत करावी आणि आपल्या जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखावी। धन्यवाद।